नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 83, 23 मार्च. अंतरंग भक्त. महान अवतार विभूती रामकृष्ण परमहंस हे आपल्या निवासी भक्तांना अंतरंग भक्त म्हणून संबोधत. ते फार मोजके होते. परम सद्गुरू गजानन महाराजांचे सुद्धा काही मोजकेच असे अंतरंग भक्त होते. अर्थात ते पूर्णवेळ निवासी नव्हते, पण फक्त साधना काळात त्यांच्याजवळ येऊन राहिले आणि श्रींच्या सूचनेनुसार त्यांनी निवास आणि साधना केली आणि त्यांच्या प्रगतीची श्रींनाही तळमळ होती. त्यांच्या साधनेत येणाऱ्या सर्व अडचणी त्यांनी स्वतः लक्ष घालून दूर केल्या. काहींची तर समोर बसवून साधना करून घेतली आणि त्यांना नराचा नारायण केले. ज्याचा जसा पिंड, ज्याची पूर्वतयारी, जशी पूर्वतयारी त्याला अनुसरून त्यांनी समाधी सुखातून आत्मानंद दिला, तर कोणाला सहज समाधीतून सर्वम खल्विदं ब्रह्म याची प्रचिती दिली. अशाच एका अंतरंग भक्ताचे नाव रत्नाकर नरगुंदकर. ते गुरु भेटीसाठी तळमळत होते. अनेको ठिकाणी गेलेले होते. तर एकदा एके ठिकाणी गेले असताना एकाने सांगितलं की अहो, तुम्ही फार मोठ्या ठिकाणचे आहात. कळलं नाही म्हणजे कुठलं. त्यांनी काही जास्त सांगितलं नाही, पण पुन्हा एकदा एके ठिकाणी गेल्यावर त्यांनी पुन्हा हेच वाक्य सांगितलं की तुम्ही फार मोठ्या ठिकाणचे आहात. मग ते म्हणले म्हणजे कुठलं. तर ते म्हणतात अहो, तुम्ही इकडे इकडे फिरत बसू नका, सरळ अक्कलकोटला जा, तुम्ही तिथले आहात. मग अर्थात असं म्हटल्यावर त्यांना तसं स्वप्नही दृष्टांत झाला होता. एक दोनदा तीनदा अक्कलकोटला ये म्हणून स्वप्न पडलं होतं. मग अक्कलकोट अक्कलकोट ह्या शब्दाशी ते आता एकरूप झाले आणि नेमकं त्याच वेळेस त्यांचा एक मित्र म्हणतो, मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघालो आहे, येणार का. लगेच ते निघतात. वटवृक्ष दर्शन देतात आणि बाळप्पा महाराज येतात, मठात येतात गुरुमंदिरला. तिथे समोर प्रत्यक्ष श्री उभे असतात आणि अगदी वाट कुणाची तरी पाहतोय असे, आणि नेमके आणि सूचक असं काही बोलतात की त्यांना खूणच पडते आणि ते पटकन त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. आणि जे त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले ते कायमचेच. मग अक्कलकोट, बेळगाव खेपा सुरू झाल्या. सारखं यावं, श्रींच्या समोर बसावं, ध्यान लावावं असं वाटायचं, पण बसलं की वाटायचं नकोच, उठून जावं, म्हणजे बसायला कंटाळा यायचा. पण हे परात्पर परमेश्वर कोणाला कसा डस द्यायचा हे नेमकं त्याला माहीत असतं. जे कधी घडू शकेल यावर कोणाचाही विश्वास नसतो. असं एक गोष्ट घडली. एके दिवशी एक उंदीर श्रींच्या समोरच्या कोनाड्यात येऊन बसला आणि तो जवळजवळ कितीही कुणी हलवलं, त्याला काडी टोचवली, डिवचलं, तरी तो तसूभरही हलला नाही. तो ध्यानाला बसला एकाग्रपणे आणि 24 तास बसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच गोष्ट झाली. दुसऱ्या दिवशी तर तो उंदीर वज्रासनात बसला आणि पुन्हा 36 तास आणि एकाग्रपणे ध्यानाला बसला. पुन्हा लोकांनी त्याला काड्या टोचवल्या, मारून पाहिलं, हलवून पाहिलं, पण तो बिलकुलही उंदीर हलला नाही. म्हणजे किती वाजब गोष्ट आहे. आणि 36 तासानंतर तो गाढ समाधीतून बाहेर आला आणि त्यांनी सरळ सरळ नरगुंदकर जिथं होते तिथं सरळ त्यांच्यापाशी जवळ आला. स्थिर नजरेने एकाग्रपणे त्यांच्याकडे बघितलं आणि मग निघून गेला. अतिशय अजब वाटलं. तर त्यावर श्री त्यांना म्हणाले, पहा, तो उंदीर तुम्हाला सांगतोय की माझ्यासारख्या यत्किंचित जीवाला जर ध्यान साध्य होऊ शकतं, तर मग तुम्हाला माणसाला जमणार नाही. हा डोस मात्र लागू पडला आणि नरगुंदकर ध्यानाला बसले. मग कधी प्रत्यक्ष तर कधी स्वप्नाद्वारे त्यांचे मार्गदर्शन प्रचंड मिळाले. श्रींचे उदंड मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी खूप 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 ध्यानाचे अनुभव घेतला, प्रगाढ समाधीच्या सुखाचा अनुभव घेतला आणि ते धन्य झाले, खरोखर कृतकृत्य झाले. आणि आपण मात्र त्यांची पूर्वजन्माची साधना असेल, त्यांचं पूर्वकर्म तसं असेल, असे सोयीस्कर काहीतरी कल्पना करून, वल्गना करून आपली सुटका करून घेतो. पण प्रचंड नामसाधनेने कोणालाही अंतरंग भक्त होता येते. आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे. धन्य श्रीकृपा आणि धन्य अंतरंग भक्त. नमस्कार.